तर एकीकडे जितेंद्र आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुरू असलेलं राजकीय रामायण गाजत असताना पक्षांतर्गत वस्त्रहरण देखील सुरू असल्याचं दिसलं। रोहित पवारांनी एक पोस्ट करत जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर दिला, तर आव्हाडांनी त्या आहेराची व्याजासकट परतफेडही केली। राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम, शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज मटण करतो। आव्हाड बोलून गेले, मग अपेक्षेप्रमाणे त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू झालं। कधी काळचे त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमले। हा विरोध एकीकडे आव्हाड पचवत होते, तोच भाजपच्या महिला दुसरीकडे आक्रमक झाल्या। शिंदेच्या शिवसेनेने तर त्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा इशारा देऊन टाकला। कुणी त्यांना रामायण काळातली बकरी म्हणालं, तर कुणी म्हणालं हिरवा साप। आम्ही आस्तीने रामाकडे पाहतो आहे आणि आज आमचं पूजनीय म्हणून आम्ही त्यांना मानतो आहे, तर याच्याबद्दल त्यांनी बोलू नये। जर बोलत असेल तर त्यांनी स्वतः सांगावं का त्यांचा जुना जो इतिहास आहे, त्यांचं ते जे म्हणजे पुढच्या इतिहासामध्ये ते जे कोणत्या याच्यामध्ये होते, बकरीच्या याच्यात होते किंवा जे मांस खाणारी असतात किंवा एखादी कोंबडी असेल का, असं त्यांनी सांगावं। त्यामुळे आम्ही समजू कदाचित किंवा त्यांचा जुना इतिहास त्यांना माहिती आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करता येईल। जितेंद्र आव्हाड त्यांना या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही म्हणत, परंतु सर्व जनता हिरवा साप, दुतोंडी साप असं त्यांच्याबद्दल बोललं जातं। जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल बोलणं हाच करा रामभक्तांचा अपमान आहे, असा सगळा विरोध एकीकडे आणि अशातही जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालणारे कट्टर कार्यकर्ते दुसरीकडे। शेवटी आपली माणसं, आपला माणूस चुकला तरी त्याच्या चुका पोटात घेणारी। हे असं सगळं सुरू असतानाच पक्षातून जितेंद्र आव्हाड यांना सोशल मीडियावरनं सल्ला आला। हा सल्ला होता रोहित पवारांचा, तोही थेट अबुधाबीवरून। हा सल्ला ऐकून आव्हाड भलतेच रागावले। रोहित पवार असं काय म्हणाले ते बघा। आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जाती जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव, या ज्वलंत विषयांवरती बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे। देव आणि धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये। पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखलाप, अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे देव या विषयावरती अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे। नागरिक रोहित पवार यांची ही भावना आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही रुचली नाही। रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती हल्ला बोलला, ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून। असं ठीक आहे ना, तर अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे। मी जरा घाबरलो होतो म्हणून मी पवार साहेबांना फोन केला। पवार साहेबांनी सांगितलं की तुझा इतिहासाचा अभ्यास आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू बोल, त्याच्यामध्ये पक्षाचं काही घेणं नाही, कारण हा पक्ष हा कोणाची सामाजिक भूमिका ठरवत नाही। रोहित पवारांच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नाही असं आव्हाडांनी म्हटलं आणि भुवया उंचावल्या। कारण रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातल्या संघर्षाच्या बातम्या एका ट्रॅकवर सुरू असतानाच आव्हाड आणि रोहित पवार यांच्या या वादाचा दुसरा ट्रॅक सुरू झालाय। पण या सगळ्यात भाजपतून राष्ट्रवादीत आलेल्या एकनाथ खडसेंनी सुद्धा आव्हाडांना वडिलकीचा सल्ला दिला। हा सल्ला देताना शहाणपणाचे डोसही पाजले। माननीय आमचे जे जितेंद्रजी आव्हाड इथं बसले असतील, पण जितेंद्रजींनी काल एक विषय सांगितलं की भगवान श्रीराम हे मांसाहारी होते। कदाचित हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकेल, ते पार्टीचं मत असेलच असं मला वाटत नाही। पण तो एक लक्षात ठेवा,
की ज्या ठिकाणी श्रद्धेचा विषय असतो, ज्या ठिकाणी भावनेचा विषय असतो, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं समोर निवडणुका असतात, तर असे वादग्रस्त विषय काढणं शक्यतो टाळावं असं जितेंद्र आव्हाड साहेबांना वडिलकीच्या नात्यानं मी सांगणार आहे. माझा तो अधिकार आहे. हा विषय श्रद्धेचा आहे असाच सल्ला रोहित पवार यांनी सुद्धा आव्हाडांना दिला. पण आव्हाडांनी त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचं म्हटलंय. आता प्रभू रामाच्या वक्तव्यावरून जे महाभारत राजकीय सामाजिक वर्तुळात सुरू झालंय ते एकीकडे, आणि मागच्या 2 दिवसात जयंत पाटील आणि मग जितेंद्र आव्हाड यांच्यात आणि रोहित पवारांमधील नाराजीच्या चर्चांमुळे सुरू झालेलं महाभारत दुसरीकडे. राष्ट्रवादीतल्या 2 पिढ्यांमधल्या 2 पवारांची तोंड आधीच 2 दिशेला वळली आहेत. अशात तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेले पवार आपली तिसरी दिशा शोधतायत का असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडावा अशा या घडामोडी. आता या सगळ्यात शरद पवार काय भूमिका घेतात यावर बरंच काही अवलंबून असेल, आव्हाडांसाठी आणि पक्षासाठीही. गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.